SV मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम हरी. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मदेवीवर, बाप रुक्मदेवीवर, बाप रुक्मदेवीवर. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम हरी. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, झाले संतांचे दर्शन. झाली पापाता पातुटी, झाली पापाता पातुटी. दैन्य गेले उठाउठी, दैन्य गेले उठाउठी. हा झाले समाधान, झाले समाधान. मन पायी विसावले मन. हा तुका म्हणे घरा, तुका म्हणे आले घरा. तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. हा झाले समाधान, झाले समाधान. पायी विसावले मन, पायी विसावले मन. हरी. आज या ठिकाणी पुढे होऊ घातलेली दिवाळी आणि आता झालेला दसरा या अनुषंगाने आपण चिंतन करणार आहोत. कारण दसरा आणि दिवाळी हे दोन सण असे आहेत भारतीय संस्कृतीमध्ये तर दोन्ही मुख्य असे सण आहेत. एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, दसरा दिवाळी हेची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील, हेच सखे हरिजन भेटतील. दसरा दिवाळी हेची आम्हा सण, सखे हरिजन भेटतील. दसरा दिवाळी आमचा सण केव्हा होईल तर सखे हरिजन देवाचे भक्त आम्हाला भेटले, संत आम्हाला भेटले, भक्त आम्हाला भेटले. ज्या दिवशी ते भेटतात तोच आमचा दसरा दिवाळी असतो. आता या ठिकाणी या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, हा जो अभंग आहे तसं पाहिलं तर संतपर अभंग आहे. आमचं जीवन धन्य केव्हा होईल? संतांचं दर्शन, चांगल्या माणसांचं दर्शन आम्हाला जर झालं तर आमचं जीवन धन्य झालं असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यांच्या दर्शनाने आमचं पाप ताप हे सगळे निघून जातील, दैन्यावस्था निघून जाईल आणि आमच्या जीवाला समाधान लाभेल आणि आमचं त्यांच्या चरणाशी आमचं मन विसावलं जाईल. आणि ते आमच्या घरामध्ये जर आले साधुसंत, तोची दिवाळी दसरा, तोच आमचा दिवाळी दसरा आहे, असं सरळ भावार्थ या अभंगाचा आहे. महाराजांनी अतिशय चिंतन शुद्ध केलं आहे की धन्य आजी दिन. खरं म्हणजे वर्षाचे 365 दिवस असतात. 365 दिवस भारतीय संस्कृतीमध्ये जर बघितलं तर प्रत्येक दिवशी कोणतं ना कोणतं दिनविशेष असतं. आजचा दिनविशेष काय आहे? आजचा ही सेवा आपण प्रयोजन करतो, आज संकष्ट चतुर्थी आहे. उद्याचा दिवस वेगळा असेल.
धर्मशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलं तर प्रतिपदेपासून द्वितीया तृतीय चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी अगदी त्याच्याही पुढे अगदी 15 दिवसापर्यंत ज्या तिथी आहेत तर कुठला ना कुठला सण आहे, उत्सव आहे. सण आणि उत्सव यांच्यामध्ये आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा आनंद. मागच्या महिन्यामध्ये काय होता, अश्विन महिन्यामध्ये, या महिन्यामध्ये नवरात्र होती आणि शेवटचा दिवस होता दसरा होता. आणि त्या दसऱ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे भगवान परमात्मा रामप्रभूने रावणाला ठार मारलं, म्हणजे अंधकार नष्ट केला आणि उजेड प्राप्त झाला, दुर्गुण बाजूला केला आणि सगुण निर्माण झाला. म्हणजे अंधकार त्या ठिकाणी काय झाला, नष्ट झाला आणि प्रकाश निर्माण झाला. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप विजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. अशा प्रकारे अंधकारातून प्रकाशाकडे. तर भगवान परमात्मा असाच एक निर्गुण असतो, पण तो सगुणाकडे येतो. परंतु या अभंगामध्ये म्हटले धन्य आजी दिन. आजचा दिवस जो आहे तो धन्य आहे. हा दिवस धन्य का आहे? धन्य का, कशासाठी? आपण म्हणतो ना का माझं जीवन धन्य झालं. जीवन धन्य व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? आपण चांगलं कार्य जर केलं तर नक्कीच आपलं जीवन धन्य होईल. धन्य जगी तोची एक हरिरंगे नाचे. जो भगवान परमात्माच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होतो तो जीवनामध्ये धन्य. तरण भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत, तरणीबाण मुलं जी असतात नामस्मरणामध्ये, परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये जे रंगली तर एक चांगल्या प्रकारचं जीवन त्यांचं धन्य होईल. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे. रंगायचं असेल तर आपण नामस्मरणामध्ये रंगलं पाहिजे, मग त्याला जीवन आपण धन्य म्हणू. धन्य केव्हा? जर आपण जीवन जन्माला आलो, जगायला आलो, आपण चांगलं शिक्षण घेतलं तर जीवन धन्य. आपण आपल्या हातून चांगल्या गोष्टी केल्या तर जीवन धन्य होईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हस्तं पवित्रं यदि दान पुण्यम पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा मुखं पवित्रं यदि नामघोषं हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. जीवन धन्य केव्हा होईल? हस्तं पवित्रं यदि दान पुण्यम. हात आपले पवित्र किंवा धन्य केव्हा होतील? आपल्या हातून चांगल्या प्रकारचं दान झाल्यानंतर. हस्तं पवित्रं यदि दान पुण्यम पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा. पाय आपले पवित्र केव्हा होईल? तीर्थयात्रेला जाऊन आपले पाय पवित्र होतील. मुखं पवित्रं यदि नामघोषं. आपलं मुख, आपलं तोंड हे पवित्र केव्हा होईल? हे धन्य केव्हा होईल? नामघोष चांगला केला, मुखावाटे नामस्मरण केलं तर ते धन्य होईल. हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. आणि आपलं अंतःकरण पवित्र केव्हा होईल? तर आपण निष्ठेने जर जीवन जगलं, धैर्याने जर जीवन जगलं तर आपलं अंतःकरण हे काय होईल? धन्य होईल. आणि धन्य नुसतं होत आहेत ना. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी. धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार. इंद्रायणी नदी धन्य केव्हा? तिथे पिंपळाचा पार आहे आळंदीला. तिथे ज्ञानेश्वरांची समाधी आहे. इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची. ज्ञानेशाची इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी. इंद्रायणी काठी, इंद्रायणी नदीच्या काठी आळंदी आहे आणि तिथे ज्ञानोबारायांची, संत ज्ञानेशांची समाधी आहे, म्हणून इंद्रायणी धन्य आहे. मग धन्य व्हायला ते कारण आहे. नाशिक क्षेत्र धन्य का? ते गोदावरीच्या काठी बसलेलं आहे. तिथे भगवान परमात्मा रामप्रभूची, भगवान रामाचे चरण तिथे लागलेले आहेत, म्हणून नाशिक धन्य आहे. कशामुळे काय धन्य असते?
दुसरं महत्त्व, हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, हे मगाशी सांगितलं, हात पवित्र होतील. दुसरं महत्त्वाचं की हस्तस्य भूषण दानम सत्यकंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषण शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम. हाताचं भूषण कोणतं आहे? दान करणं हे त्याचं भूषण आहे. श्रोत्रस्य भूषण शास्त्रम, चांगलं ऐकणं, शास्त्र चांगल्या गोष्टी ऐकणं हे कानाचं भूषण आहे. हस्तस्य भूषण दानम सत्यकंठस्य भूषणम, कंठामधून गळ्यामधून चांगली सत्यवाणी निघणं हे चांगलं असतं. तेव्हा आपलं जीवन धन्य होईल. हातामध्ये चांगलं कार्य केल्यानंतर हात धन्य होतील, पवित्र होतील. मग भूषणम किम प्रयोजनम, हस्तस्य भूषण दानम सत्यकंठस्य भूषणम श्रोत्रस्य भूषण शास्त्रम भूषणम किम प्रयोजनम. दुसरे दागदागिने घालायची गरजच नाही. ह्या गोष्टी आपल्याला सुभाषितकाराने सांगितलेल्या आहेत. दुसरं महत्त्वाचं, धन्यही भारतवर्ष, एका सुभाषितकाराने म्हटलेलं आहे, धन्यस्य ही परंपरा, भारतीय जनस्य धन्य आणि धन्ययश्च संस्कृती. याचा अर्थ असा आहे, भारत देश हा सर्व देशामध्ये धन्य आहे, कारण तिथे चांगल्या प्रकारच्या परंपरा आहेत. दुसरं, धन्ययश्च परंपरा, भारतामध्ये चांगल्या परंपरा आहेत म्हणून तो धन्य आहे. भारतातली लोक, विविध प्रकारची लोक भारतामध्ये राहतात, विविध धर्माची, विविध जातीची, पण त्या एका तिरंगी ध्वजाकडे एकत्र राहतात. एका तिरंगी झेंड्याखाली सगळे एकत्र राहतात. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा, सारे जहां से अच्छा. म्हणून भारतातली लोक धन्य, भारतातली परंपरा धन्य, भारतातले जनधन्य, भारतातले लोक धन्य, भारत देश धन्य आणि धन्ययश्च संस्कृती. आणि जगातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृती ही काय धन्य आहे, म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहे. वी मस्ट प्रिव्हियस आवर सिव्हिलायझेशन, वी मस्ट प्रोटेक्ट आवर सिव्हिलायझेशन. आपली संस्कृतीचं आपण रक्षण केलं पाहिजे, कारण त्या सगळ्या धन्य आहेत. भारतातल्या सगळ्या गोष्टी ह्या धन्य आहेत. मग आता धन्य अजी दिन, तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आजचा दिवस मला धन्य वाटतो. का? झाले दर्शन संतांचे, साधू संतांचं दर्शन मला आज झालेलं आहे. साधू संतांचं दर्शन तीर्थयात्रेच्या ठिकाणी होतं आहे, एखादी दिंडी चालली त्या ठिकाणी होते. हाती विणा मुखी नाम विठ्ठल गाऊ पंढरीसी जाऊ. एखाद्या तीर्थाला, एखाद्या दिंडीमध्ये, एखाद्या भजनामध्ये, एखाद्या पूजेमध्ये, एखाद्या चांगल्या गोष्टीत माणसं एकत्र जमतात, मेळावा भरतो, तेव्हा आपलं जीवन, त्यांचं दर्शन आपल्याला घडतं आहे, त्यांचं विचारांचं दर्शन आपल्याला होतं आहे, त्यांचं पददर्शन आपल्याला होतं आहे. यातच आपलं जीवन धन्य होतं आहे, असं तुकाराम महाराज म्हणतात. साधू संत देव ते संत, देव ते संत आणि संत त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा. साधू संत हेच ईश्वर आहेत, ईश्वर हाच साधू संत आहे, फक्त प्रतिमा ह्या निमित्त आहेत. झाली पापा तापातुटी, त्यांच्या दर्शनाने आपलं पाप जाईल, ताप जाईल आणि सगळं आपलं जीवन चांगल्या प्रकारचं. झाली पाप म्हणजे काय? कायिक वाचिक हे जे पाप आहे, कायिक वाचिक म्हणजे कोणी पाप करत आहे पण काही शरीराला त्रास देऊन, काही तोंडात काहीतरी बोलून. पण खरं पापाची व्याख्या काय? परोपकार आहे, पुण्य आहे. पाप आहे परपीडा, दुसऱ्याला त्रास देणं याला पाप म्हणायचं. पुण्य पर उपकार, दुसऱ्यावर उपकार करणं याला म्हणायचं पुण्य. आणि पाप ते परपीडा, दुसऱ्याला त्रास देणं याला पाप म्हणायचं. ही पापाची व्याख्या तुकाराम महाराजांनी केलेली आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. आणि म्हणून कोणाला कायिक वाचिक असं पाप न देता, शारीरिक किंवा कोणाला शिव्या देऊन, घाणेरडं बोलून पाप देण्यापेक्षा चांगलं करायचं आहे. झाली पापा तापा, ताप बी राहणार नाही आपल्याला. आधिदैविक, आधिभौतिक, आध्यात्मिक कोणताच ताप आपल्याला राहणार नाही. मन मोकळं आपलं राहील. आपण जर गेलो एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला तर बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून द्यायच्या आणि चांगल्या प्रकारचं जे कितीही संकट असलं ते बाजूला करायचं आणि आपण चांगलं जीवन जगायचं. म्हणजे ताप किती जरी असेल तर मनावर आणायचं नाही, मन मोकळेपणाने राहायचं, ताप आपल्याला राहणार नाही.
झाली पापातापातोडी, दैन्य गेले उठाउठी. आपले जे दैन्य आहेत, वाईट दिवस आलेत, ते सगळे निघून जातील. संतांचं दर्शन झाल्यावर, चांगल्या व्यक्तीचं स्मरण झाल्यावर, चांगल्या व्यक्तीची संगत प्राप्त झाल्यावर, त्यांचं दर्शन झाल्यावर, त्यांच्या विचारांची एकता झाल्यावर, त्यांचे चांगले विचार आपण जर स्वीकारले तर आपले दैन्य राहणार नाही, ताप राहणार नाही, महापाप राहणार नाही, दैन्यावस्था निघून जाईल आणि खुलं मन आपल्याला आपल्या जीवनामध्ये साथ देईल. झाले समाधान, मग आपलं काय होईल? समाधान प्राप्त होईल. समाधान कुठे असते? गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन आणि दर्शने समाधान आठी जायचे. समाधान केव्हा होते? एखादा आपला गुरु असेल, गुरुजवळ ज्ञान असते, गुरु तेथ ज्ञान, गुरु केल्यानंतर ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आत्मज्ञान निर्माण होईल. आत्मज्ञानाने आपल्याला सगळ्यात दर्शन निर्माण होईल आणि दर्शनामध्ये आपल्याला समाधान प्राप्त होईल. गुरु तिथं ज्ञान, ज्ञानी मग आपण ज्ञानी बनू, ज्ञानीमध्ये आपल्याला आत्मज्ञान निर्माण होईल आणि मग आपल्याला साक्षात्काराचं दर्शन होईल. दर्शन होणं ही साधी गोष्ट नाही. दर्शन हे गुरुचं होतं आहे, दर्शन हे आईवडिलांचं होतं आहे आणि दर्शन हे ईश्वराचं होतं आहे. आपण जर भगवंताच्याकडे गेलो, तीर्थयात्रेला गेलो तर दर्शन घ्यायचं असतंय. मग ते मंदिरामध्ये देव असतो, त्याचं दर्शन आपल्याला प्रत्यक्ष जाऊन दर्शन आपण हात जोडून किंवा त्याच्या चरणावर माथा ठेवून दर्शन होतं आहे. गर्दी जर असेल तर आपण कळसाचं दर्शन घेऊ शकतो. अजून गर्दी असेल तर मंदिराच्या मागच्या बाजूनसुद्धा दर्शन घेतलं तरी फक्त मन पवित्र पाहिजे. मन चंगा तो कटवती मे गंगा, पाहता रावळाची पाठ, तीर्थे घडती 360. मंदिराच्या मागच्या बाजूचं जरी दर्शन घेतलं, मागच्या बाजूचं, तर 360 प्रकारच्या पवित्र तीर्थक्षेत्रांचं आपल्याला दर्शन होत आहे. फक्त आपलं मन पवित्र पाहिजे. कोणत्याही गोष्टीमध्ये मन शुद्ध आणि शुद्ध अंतकरणाने आपण दर्शन घेतलं पाहिजे. देह शुद्ध करोनी भजनी म्हणावे, देह शुद्ध करोनी भजनी म्हणावे किंवा भजनी बसावे. देह शुद्ध करून, शुद्ध बुद्धिमत्ता ठेवून, शुद्ध विचार ठेवून भजनी भजावे. देह आपली बुद्धी शुद्ध ठेवून, आपले चांगले विचार ठेवून आपण काय कर, टाळ बोलेची पळीला नाच माझे संग, देवाजीच्या द्वारी आलो रंगला भंग. त्या देवाच्या दरवाजात गेलो, द्वारामध्ये गेलो तर अभंग रंगला पाहिजे. दरबारी आले रंकाणी राव, झाले करूप नाही भेदभाव. म्हणजे असं काही आपण एकरूप व्हायला पाहिजे का आपल्या मनामध्ये दुसरं काहीच नाही, तेच फक्त पाहिजे. देवाचं रूप आपल्या याच्यामध्ये मनामध्ये दिसलं पाहिजे, अंतकरणामध्ये दिसलं पाहिजे. आणि म्हणून झाले समाधान पायी विसावे. त्या समाधान झाल्यावर बरोबर त्यांच्या चरणाचं दर्शन हे सगळ्यात महत्त्वाचं मानलेलं आहे. पंढरीच्या लोकांना हे अभिमान न पाया पडती जन एकमेका. आपण जर एखाद्या दिंडीमध्ये किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलो तर देवाचं दर्शन घेणे, आपण एकमेकाच्या वारकऱ्यांचं जरी दर्शन घेतलं तरी देवाचं दर्शन होतं आहे. समाधान त्या ठिकाणी प्राप्त होते. पाया पडती लोक एकमेका, एकमेकांच्या चरणाचं दर्शन घेतात आणि माऊली माऊली त्या ठिकाणी म्हणतात. जणू काही भक्तांच्यामध्ये, संतांच्यामध्ये आपल्याला देव दिसतो. देव दिसतो ना त्याच्यामध्ये. समर्थ संत एकनाथांना गाढवाच्या रूपामध्ये देव दिसला होता. संत नामदेवांना कुत्र्याच्या रूपामध्ये देव दिसला होता. चपाती पळवली तर ते म्हणाले, अरे तसाच नको खाऊ, कुत्र्याने चपाती पळवली. त्याला म्हणतात तूपसुद्धा गेले, तुपाची वाटी घेऊन त्याच्या पाठीमागे गेले. भूतदया, भूतदया तया पशुचे पालन, तान्हल्या जीवन वना माझे. भूतदया ही संतांनी आम्हाला सांगितलेली आहे. आणि म्हणून त्याप्रमाणे जर आपण वागलो तर आपण निर्विकारपणे, निर्विकल्पपणे आपलं जीवन आपण जगू शकतो. झाले समाधान पायी विसावले मन, समाधान निर्माण होईल आणि त्यांच्या चरणावर आमचं मन विसावून जाईल. तुका म्हणे आले घराणं तोची दिवाळी दसरा. आणि अशा प्रकारचे हे संत आमच्या घरामध्ये जर आले, हे संत साजरे करण्याची मुळात कल्पना अशा प्रकारची का सगळ्यांनी एकत्र यावं.
दिवाळीच्या वेळी आता दसरा सण झाला त्यावेळी आपण एकमेकाला काय सोनं दिलं, आनंदाने सोनं दिलं. सोनं हे आपट्याच्या रूपाने आपण दिलं. खरं सोनं असेल तर ते वेगळं आहे, पण एकमेकाला आपण त्या आपट्याची पानं दिल्यानंतर मनामध्ये निर्विकल्प त्या ठिकाणी झाला, विकल्पच नाही, संशय नाही, आणि त्या शुद्ध मनाने आम्ही एकमेकाला सोनं दिलं. कारण तो दसरा सण हा 3.5 मुहूर्तातला मुहूर्त. कारण आपल्या याच्यामध्ये जे मुहूर्त आहेत 3.5 मुहूर्त, तो म्हणजे विजयादशमीचा मुहूर्त 1 मुहूर्त, दुसरा मुहूर्त दिवाळीचा पाडवा, आणि तिसरा मुहूर्त गुढीपाडवा, चैत्र गुढीपाडवा, आणि अक्षय तृतीया हा अर्धा मुहूर्त. असे 3.5 मुहूर्त आमचे सांगितलेले आहेत. आणि कोणत्याही कामाची सुरुवात वेल बिगन इज हाफ डन, चांगली सुरुवात केली तर चांगलं होतं आहे. आणि म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तापासून दसरा हा शुद्ध आमचा काळ समजला जातो. पंचांग पाहायचंच नाही, त्यावेळी चांगल्या कार्याला सुरुवात करायची. कोणती? विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला सुरुवात करायची, शेतकरी आपल्या शेतीच्या कामाला सुरुवात करतो आहे. प्रत्येकाने असं काळ बघून, पर्वकाळ बघून, चांगला काळ बघून, तसं आपण जन्माला आलेलो तो दिवस चांगलाच आहे असं समजायचं. करणाऱ्या माणसाला, कार्य करणाऱ्याला सगळे दिवस सारखे. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हे 3.5 मुहूर्त सांगितलेले आहेत. त्यातला दसरा, विजयादशमी, आश्विन महिन्याच्या दशमीला, त्यानंतर दिवाळीचा पाडवा, कार्तिक शुद्ध प्रतिपदा, दिवाळी पाडवा. व्यापारी वगैरे मंडळी असतात त्यावेळी काय करतात, आपल्या याचं चोपडी पूजन करतात, चांगल्या कामाला सुरुवात करतात, उद्घाटनं करतात. दिवाळी पाडवा वास्तविक तसं जर पाहिलं तर दिवाळी आपल्या याच्यामध्ये पौर्णिमेला म्हणतात, अमावस्या मानत नाही, परंतु दिवाळी पाडवा हा अमावस्याचा असतो. म्हणजे आपल्या याच्यामध्ये काहीतरी त्या ठिकाणी जर विचार केला आपल्याला तर त्याच्यामध्ये सुद्धा काही शुद्धता आहे, काही चांगले गुण आहेत. आणि दिवाळी पाडवा तर दिवाळीचं आपण जर पाहिलं तर धनत्रयोदशीपासून दिवाळीच सुरू होते. धनत्रयोदशी दिवस झाल्यानंतर मग लक्ष्मीपूजन, मग त्याच्यामध्ये दिवाळी, त्यानंतर शेवटचा दिवस यमद्वितीया, भाऊबीज, अशा प्रकारचे दिवस आहेत हे आनंद देणारे आहेत. त्याच्यामध्येच लक्ष्मीपूजन म्हणजे शेतकरी वर्ग आपल्या ज्या गायी वगैरे असतात, गुरं असतात, त्यांचं पूजन करतो आहे. गोडाधोडाचे पदार्थ त्यावेळी केले जातात. शेतकरी आनंदामध्ये असतो आणि खळ्यामध्ये चांगलं धान्य येते आणि पुढचं नियोजन तो करतो. म्हणून दसऱ्यापासून जी सुरुवात होते, कारण ते शरद ऋतूची जी सुरुवात झाली का तिथून आनंदच आनंद त्या ठिकाणी निर्माण होत आहे. मग दसरा, दिवाळी, दसऱ्यापासून 10-20 दिवसामध्ये दिवाळी येते. मग धनत्रयोदशीमध्ये जिकडे तिकडे पणत्या लावल्या जातात. त्या पणत्याने आपल्याला मी अविवेकाची काजळी, फेडोनी विवेक दीप उजळी, तैयोगिया पाही दिवाळी निरंतर. तर म्हणजे अविवेकापासून, अशुभापासून, अंधकारातून आम्ही प्रकाशाची दिवाळी आम्ही साजरी करणार आहोत. अक्षरम परम ब्रह्मम ज्योतिरूपम सनातनम. आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये दिवे पेटवण्याची आमची काय पद्धत आहे. पाश्चिमात्य देशांच्यामध्ये दिवे विझवण्याची पद्धत आहे. वाढदिवसाला आम्ही मेणबत्ती विझवतो आणि आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये आम्ही काय करतो, दिवा लावतो. अक्षरम परब्रह्मम ज्योतिरूपम सनातनम. परब्रह्म आहे दिवा, हा परब्रह्म आहे. दिव्यात ईश्वराचा अंश आहे. दिवा हा प्रकाश देणारा आहे आणि स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना प्रकाश देतो आहे. मग दिवाळीचा तो प्रकाशाचा अशा प्रकारे आहे का त्या प्रकाश जीवनामध्येही आमच्या प्रकाश पडतो. म्हणून धनत्रयोदशीपासून काय करायचं असते, धनाची पूजा तर करतो आम्ही, दीप लावायचे असतात आणि दिव्याला जीवनामध्ये आपल्याला प्रकाश निर्माण होण्यासाठी दिवाळी सण आहे, आनंदाचा क्षण आहे. भारतात नाही तर भारताबाहेरही दिवाळीचा क्षण. म्हणजे 3.5 मुहूर्तातले हे सण आम्ही साजरे करत असतो. दिवाळी पाडवा, गोडाधोडाचे पदार्थ, एकमेकाला बोलवतात, एकमेकाच्या घरी पदार्थ दिले जातात, आनंद व्यक्त केला जातो. त्यामुळे आले घरातोची दिवाळी दसरा. तर ह्या दिवाळीच्या सणामध्ये सगळी मग गरीब असेल तर गरिबाच्या प्रमाणे तो दिवाळी साजरी करतो, मध्यमवर्गीय असेल तर मध्यमवर्गीयप्रमाणे दिवाळी साजरी करतो, व्यापारी असेल तर व्यापाऱ्यांप्रमाणे, श्रीमंत असेल तर श्रीमंतांप्रमाणे. आणि आमच्या शेतकऱ्यांना तर अगदी खळ्यामध्ये धान्य आलेले असतात. शेतमाऊली आमच्यासाठी आम्ही तिची लेकरे, आम्हाला कमी कोणते बरे.
नाचणीची ती गोड शिळी भाकरी, लसूण कांदा चटणी मग ती वरी. अशा प्रकारे आमची शेतमाऊली आमच्यासाठी, आम्ही तिची लेकरे, आम्हाला कमी कोणते बरे. आम्ही शेतकरी राजा आणि त्या शेतीवरचं आपले आलेलं पीक आणि त्यामुळे आनंद निर्माण होत आहे. ज्याप्रमाणे साधुसंत आमच्या घरामध्ये आल्यानंतर आम्हाला आनंद निर्माण होतो, तसाच आनंद आम्हाला निर्माण होतो. तुका म्हणे आले घरातोची दिवाळी दसरा. खरं म्हणजे प्रत्येकाच्या जीवनामध्ये चांगली गोष्ट होणं म्हणजे दिवाळी दसरा. दिवाळी दसरा हे वर्षातून येणारे सण आहेत, पण आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये जर दिवाळी दसरा जर करायचा असेल तर आपणच आपल्या मनाने ठरवलं पाहिजे. जो चांगला माणूस येईल, जो चांगला विचार येईल, तो दिवाळी आणि दसरा. आपल्या हातून चांगली गोष्ट होईल, तो दिवाळी आणि दसरा. आपल्या हातून चांगल्या प्रकारचं ज्ञान, समजा एखाद्या शाळेत जाऊन आपण वह्या पुस्तकं दान केली, तोच दिवाळी आणि दसरा समजायचा. अनाथांना जर आपण काही दान केलं, अन्नदान केलं, तो दिवाळी दसरा म्हणायचा. कोणाला कपड्यांचं दान केलं, तो दिवाळी दसरा समजायचा. दिवाळी दसरा येण्यासाठी दिवाळी दसरा सणच हवा आहे असं नाही, तर आपल्याला असे विचार पाहिजेत की त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपणही आनंदित राहू आणि जगाला सुद्धा आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू, तर मग दुःख कधीच तिळभरही राहणार नाही. जीवन जर चांगलं जगायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये आपल्या घरच्या आई वडील आजी आजोबा आपले काका चुलते यांच्या जीवनामध्ये सुद्धा आपण आनंद निर्माण, आधी आपणच आनंद निर्माण केला तर तो दसरा आणि दिवाळी आहे. आणि मग म्हणून कविता म्हणतात, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे वरती खाली मोदगडे. आणि आपल्या सर्व बाजूने आनंद निर्माण करायचा असेल, दिवाळी साजरी करायची असेल, दसरा साजरे करायचे असेल, हा त्यावर एक महत्त्वाचा उपाय आहे. आपल्या जीवनात आपण आनंद निर्माण केला तर दुसऱ्याच्या जीवनामध्ये आपण करू शकतो. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुलिया. म्हणजे आम्हाला जर आनंद जर निर्माण करायचा असेल तर पंढरपूरला जाईन, आणि जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. अवघाची संसार सुखाचा करेन. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी जगातल्या सगळ्यांचा संसार मी सुखाचा करेल. केव्हा? ती प्रतिज्ञाच केलेली आहे त्यांनी. त्या अभंगामधून संत ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केलेली आहे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोकी. तिन्ही लोकांमध्ये मला आनंद भरायचा आहे, तर मी मग काय करेल, सगळ्या जगाचा संसार मी सुखाचा करेल. आणि त्याच्यासाठीच प्रसादाचं दान, पसाई दान मागलेले. आता विश्वात्मके देवे, येणे वागे तोषावे, तो शोनी मज द्यावे पसाई दान आहे. म्हणजे जे खळांची व्यंकटी सांदो, तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आम्ही आपापसात जीव आणि शिव यांचं ऐक्य होईल, हीच आमची दिवाळी. साधुसंत भेटतील, तीच आमची दिवाळी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सल, वर्म सर्वेश्वर पूजनाते. म्हणजे ह्या जगामध्ये सगळं चैतन्य भरलेलं आहे, हे आमचंच आहे. मी माझ्यात जे आहे ते पिंडी ते ब्रह्मांडी, ते जगात आहे, आणि जगात आहे ते माझ्यात आहे. अशा प्रकारचं जे आहे चैतन्य, हे फार महत्त्वाचं आहे आणि ते आपण चांगल्या प्रकारचं निर्माण केलं पाहिजे या जीवनामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून साधू संतांनी चांगल्या गोष्टी करायला दिवाळी म्हटले, चांगल्या गोष्टी करायला दसरा म्हटलेला आहे, विजयादशमी, आणि चांगल्या गोष्टी करा याला गुढीपाडवा म्हटलेलं आहे. ही जी गुढी आहे, ही गुढी आपल्याला आनंदाची गुढी उभी करायची आहे. आनंदाची गुढी, चैतन्याची गुढी आपल्याला निर्माण करायची, मदत करायची. जगाला आपल्याला दान करायचं आहे, चांगल्या विचारांचं दान. हे आपलं दसरा दिवाळी आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपल्याला अजून दुःख देण्यापेक्षा ते दुःख निवारण करण्याचं, त्याला मदत करण्याचं, संकटकाळी मदत करणं, याला दिवाळी दसरा म्हणायचं. आणि म्हणून तुकाराम साधू संतांनी हे विचार सांगितलेले आहेत, तेच विचार सगळ्यात महत्त्वाचे आहेत. आणि या विचारातून आपल्याला समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. आणि समाज निर्माण करताना हे चांगलं होतं आहे, चांगलं निर्माण होतं आहे, यालाच समाज म्हणायचं. आणि ते आधी बीज एकले, बीज अंकुरले, रोप वाढले. आधी बीज एकले, पूर्वाच्या माणसांनी, पूर्वजांनी आपल्याला
असं काही विचार बीजरूपाने विचार रुजवलेले आहेत, त्या मार्गाने जर आपण गेलो तर आपलं कधीही तोटा होणार नाही. आणि म्हणून जो येईल, म्हणून दिवाळीचा फराळ आपल्याला एकमेकाला देण्याची पद्धत आहे. फराळ घरी खाण्याचं नाही, घरी खायचा परंतु दुसऱ्यांनाही द्यायचा. त्याचं तोंड गोड केल्यानंतर आपलंही तोंड गोड होईल, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता आली पाहिजे. आणि म्हणून साधू संतांनी, तुकाराम महाराजांनी हा अभंगाची निर्मिती केलेली आहे. चांगलं करा, चांगलं होईल, चांगले विचार निर्माण करा आणि चांगल्या गोष्टी निर्माण होतील, अशा प्रकारचा जो अभंग आहे. तर आता जवळजवळ 10-12 दिवस आपल्या दिवाळीला राहिलेले आहेत. 14 तारखेला दिवाळी आहे. तत्पूर्वी धनत्रयोदशी, वसुबारस, त्यानंतर पणत्या लावायच्या, त्यानंतर यमद्वीपदान, तो पण दिवाळीचाच एक सण आहे. त्याला आपण भाऊबीज म्हणतो. भाऊबीज आणि भाऊ आणि बहीण यांचं चांगल्या प्रकारचं नातं ते रुजलं पाहिजे. चांगल्या प्रकारचं बहीण आणि भाऊ हे नातं अतूट असं राहिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून खरं म्हणजे यमाच्या बहिणीने यमाला ओवाळलेलं होतं आणि त्याला दान केलेलं होतं. त्याला यमदीपदान असं म्हणतात. त्याला दिवादान केलेला होता दिवाळीच्या वेळी, भाऊबीजेच्या दिवशी. त्याला यमद्वितीया तिला म्हणतात भाऊबीजेला. म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्यावेळी दिवा दान केलेला असतो. आणि म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये दिवा हा दान केला जातो, दिवा पेटवला जातो, दिवा विझवला जात नाही. आपणही उजेडात राहायचं आहे आणि इतरांनाही उजेडात ठेवायचं आहे, हा त्यातला अर्थ आहे. बहीण भावाचं प्रतीक म्हणजे भाऊबीज आहे. अशा प्रकारचे सण आणि उत्सव आपल्याला जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये आनंद देत असतात. तो सणच आता थोड्या दिवसात आता येणार आहे. ही येणारी दिवाळी आहे. हे सर्व आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून आनंदाची, सुखाची, भरभराटीची, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आनंद निर्माण होईल, सुख निर्माण होईल आणि एक चांगल्या प्रकारचं चैतन्य आपल्या निर्माण होईल. येणाऱ्या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी प्रवचनरूपी सेवा आहे ती या ठिकाणी संत तुकाराम महाराजांचं स्मरण करून या ठिकाणी संबोधतो. विठ्ठल 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 पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज.